यानंतर आपण पुढे जाऊया. उत्तराखंड नकाशा पाठ असेल तर आपल्याला लगेच लक्षात येईल. तर उत्तराखंड साठी आपण दोन क्रमांक देत आहोत. तर दोन क्रमांक उ आणि ही. उ म्हणजे उत्तर प्रदेश आणि ही म्हणजे हिमाचल प्रदेश. अशा पद्धतीने दोनच राज्य या ठिकाणी जोडलेली आहेत किंवा दोन राज्याच्या सीमा जोडलेल्या आहेत. आता हे आहे 8 उत्तर प्रदेश असणारं सर्वात मोठं राज्य या ठिकाणी आपण मानत होतो पूर्वीच्या काळी, परंतु आता राजस्थान मोठं आहे. परंतु सर्वात जास्त सीमा जर कोणत्या राज्याला जोडून आहेत असं जर म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला मोठं राज्य म्हटलं तर राजस्थान. परंतु ज्या राज्याला सर्वात जास्त सीमा लागून आहेत असे राज्य सांगा म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला उत्तर प्रदेश नाव सांगावं लागेल. तर हरा रा छ म काही शब्द या ठिकाणी आपल्याला ऐकलेले आहेत. त्याच्या माध्यमातून आपल्याला बिझा, छमझा बी, छमझाबी आणि उही. तर या ठिकाणी ह म्हणजे हरियाणा, रा म्हणजे राजस्थान, छ म्हणजे छत्तीसगड, म म्हणजे मध्य प्रदेश, झा म्हणजे झारखंड आणि बी म्हणजे बिहार. त्याचबरोबर उत्तराखंड आणि ही म्हणजे हिमाचल प्रदेश. अशा पद्धतीने 8 राज्याच्या सीमा या ठिकाणी उत्तर प्रदेशला जोडून आहेत. हे आपल्याला सर्वांना या ठिकाणी माहिती असायला हवं, लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला पाहायचंय राजस्थान. राजस्थानसाठी आपण 5 क्रमांक देतो आहोत. 5 क्रमांक याचा अर्थ 5 राज्य जोडून आहेत. पह किंवा हप उ म गु. ह म्हणजे हरियाणा, प म्हणजे पंजाब, उ म्हणजे उत्तर प्रदेश, म म्हणजे मध्य प्रदेश आणि गु म्हणजे गुजरात. हप उमगु. जर आपला हा पण क्रमांक जर लक्षात ठेवला तरी आपलं उत्तर येऊन जाईल. आणि टिक्स हप उमगु असं जरी लक्षात ठेवलं तरी आपल्याला हे लक्षामध्ये राहील. त्यामुळं विद्यार्थ्यांनी कोणतंही एक जरी लक्षात, तसं तर राहायला पाहिजे दोन्ही पण, परंतु एक जरी लक्षात राहील तर आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येतं. प्रश्न कसाही येऊ द्या, तुम्हाला 100% ज्ञान पाहिजे. फक्त भारताची राजधानी दिल्ली किंवा महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे असं म्हणून उत्तर येणार नाही. सगळं माहिती असल्याशिवाय आपल्याला उत्तर येणार नाही. प्रश्नपत्रिका खूप निघतील किंवा ज्याला आपण परीक्षा खूप येतील, परंतु 100% ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याची प्रश्नपत्रिका हे म्हणजे त्याची येणारी परीक्षा ही अतिशय चांगली जाणार आहे. त्याच्यामुळं या सर्व बारीक सारीक गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. चला पुढच्या आपण राज्याकडे जाऊया. आपण मध्य प्रदेशकडे जाऊया. मध्य प्रदेशला पण आपण 5 क्रमांक देऊया. ज्ञान हे 100% पाहिल्या म्हणजे डोळ्याने 83% ज्ञान मिळतं हे आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. म्हणून आपण या ठिकाणी फक्त कानाचा न वापर करता जास्तीत जास्त पाहून या ठिकाणी आपण ज्ञान घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तेही नकाशाच्या माध्यमातून. त्याच्यामुळं नकाशा हे अतिशय आपल्यासाठी महत्वाचं आहे. मध्य प्रदेश पाहूया, त्याला आपण क्रमांक दिलेला आहे. तर त्याच्यासाठी उ राम छ शब्द काही ऐकलेले आहेत. उ उत्तर प्रदेश, रा राजस्थान, म इथं मध्य प्रदेशला मणिपूर येणार नाही तर हे महाराष्ट्र आहे. गु गुजरात आणि छत्तीसगड हे छत्तीसगड. तर अशा पद्धतीने त्याला क्रमांक दिलेला आहे, त्याच्यावरून देखील आपल्याला लक्षात ठेवता येईल. त्याच्यानंतर बिहार पाहूया. बिहारला क्रमांक देतोय आपण 3. मग पाहूया कोणत्या 3 राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत. उ बंझा, उ
उत्तर प्रदेश, बंगाल आणि झारखंड. 3 राज्याच्या सीमा या ठिकाणी जोडून आहेत. बिहारसाठी सिक्कीमसाठी आपण क्रमांक देत आहोत एकच, कारण त्याला जोडून असलेले राज्य आहे हा भाग. म्हणजे बंगाल, इथून इथपर्यंतचा भाग हा बंगालचा भाग आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. बंगालसाठी आपण 5 क्रमांक देऊया. बघूया 5 कोणते राज्य त्याला जोडून आहेत बंगालला. असिऊ, बिझा. म्हणजे अरुणाचल प्रदेश, सी म्हणजे सिक्कीम, ऊ म्हणजे इथं आपल्याला लक्षात ठेवायचंय ओ आहे, ऊ नाही. ओ म्हणजे ओडिशा. त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश, बिहार, झारखंड. अशा पद्धतीने 5 क्रमांक दिलेले आहेत, म्हणजे 5 राज्याच्या सीमा जोडून आहेत. त्याच्यानंतर आपल्याला जाऊया आसामला क्रमांक द्यायचा आहे. उत्तर प्रदेशानंतर आसामला सर्वात जास्त राज्याच्या सीमा जोडलेल्या आहेत. बघूया कोणती कोणती राज्य आहेत. तर तिथं आपल्याला ट्रिक्स देता येईल. अण्णा मम्मी हे शब्द आपण सर्वांनी ऐकलेले आहेत. अण्णा मम्मी, बंत्री में, मे महिना माहित आहे. म्हणजे अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम. मंत्री पाहिलेले आपण. म्हणजे बंगाल, म्हणजे त्रिपुरा आणि मी म्हणजे मेघालय. अशा पद्धतीनं उत्तर प्रदेशानंतर सर्वात जास्त सीमा असलेलं राज्य म्हणून या ठिकाणी आपल्याला आसामकडे पाहता येतं. त्याच्यानंतर आपल्याला जाऊया आपण अरुणाचल प्रदेश. त्याला आपण क्रमांक द्यायचा. अरुणाचल प्रदेशला आपण दुसरा क्रमांक याच्यामुळे देतो, 2च राज्याच्या सीमा जोडून आहेत. तर अरुणाचल प्रदेशला अण्णा आपल्याला माहित आहे. अण्णा म्हणजे म्हणजे आसाम, ना म्हणजे नागालँड. अण्णा लक्षात ठेवा. इथं अण्णा मम्मी बंत्री मी. त्याच्यानंतर मणिपूरला क्रमांक देत आहोत आपण 3. मणिपूर राहू द्या. आपण मणिपूरला या ठिकाणी क्रमांक देऊया 3. मणिपूरला क्रमांक देऊया आपण 3. तर मणिपूरसाठी बघा आम्मी. म्हणजे अरुणाचल प्रदेश, आ म्हणजे आसाम आणि मी म्हणजे मिझोराम. अशा पद्धतीनं नाही, ना आम्ही नाही, म्हणजे ना आम्ही. ना म्हणजे नागालँड, आ म्हणजे आसाम आणि मी म्हणजे मिझोराम. अशा पद्धतीनं 3 क्रमांक दिलेले, 3 राज्य आहेत. आता आहे मिझोराम साठी पण आपण 3 अंक दिलेले आहे मिझोरामला. तर त्याची ट्रिक्स आहे आत्रिम. आता इथं म्हणजे आसामच, अरुणाचल प्रदेश खाली येणार नाही.
त्रि म्हणजे त्रिपुरा आणि म म्हणजे मणिपूर, अशा पद्धतीने 3 राज्य जोडलेले आहेत. आपल्याला 3 राज्य जोडलेले कोणते कोणते राज्य आहेत असं जर विचारलं तर ते पण या ठिकाणी ट्रिक्सच्या माध्यमातून आले पाहिजे. आता याच्यानंतर आपल्याला पुढे जाऊया. आपण देऊया त्रिपुराला क्रमांक 2. या ठिकाणी त्रिपुरा आहे बघा, त्याला क्रमांक 2 दिलाय. याचा अर्थ काय, तर आम्ही, इथं आलं बघा, इथं वर अण्णा होतं, इथं आम्ही. आ म्हणजे आसाम आणि मी म्हणजे मिझोराम, हे त्रिपुराला जोडून असलेली राज्य आहेत. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. पुढे जाण्यासाठी आपल्याला हे काही राज्य पाठीमागचा भाग पुसावा लागणार आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी हे जाणीवपूर्वक पुन्हा पुन्हा फिरू फिरू पाहायला हरकत नाही. हे पुन्हा मी पुसून टाकत आहे. त्याच्यानंतर आपल्याला जायचंय पुढं मेघालय. मेघालय हा भाग आहे मेघालयचा. तर मेघालयसाठी आपण 1 अंक देत आहोत या ठिकाणी. तर खालून जरी बांगलादेश असला तरी फक्त आसाम या राज्याची सीमा जोडलेली आहे आ. त्याच्यानंतर झारखंडसाठी आपण क्रमांक देत आहोत 5. त्याचे ट्रिक्स बघा, 5 कोणते राज्य आहेत. ओ बी छ ओ बंग. ओ म्हणजे उत्तर प्रदेश, बी म्हणजे बिहार, छ म्हणजे छत्तीसगड, ओ म्हणजे ओडिसा, बंग म्हणजे बंगाल. अशा पद्धतीनं ओबिच ओब अशा पद्धतीचे ट्रिक्स या ठिकाणी तयार होते. त्याच्यानंतर आपल्याला जाऊया छत्तीसगडला क्रमांक देतो मी 7. तर हे अतिशय महत्वाचं आहे. आसाम आणि छत्तीसगड हे 7 राज्य जोडून असणारी राज्य आहेत. बघूया आपण काय ट्रिक्स होते ते. उमते ओझा. ओ म्हणजे उत्तर प्रदेश, म म्हणजे इथं मध्य प्रदेश पण आहे, इथं महाराष्ट्र पण आहे, ते म्हणजे तेलंगणा. आ म्हणजे आंध्र प्रदेश, ओ म्हणजे ओडिशा आणि झा म्हणजे झारखंड. अशा पद्धतीने आपल्याला माहित पाहिजे. इथं अरुणाचल प्रदेश येणार नाही, इथं आसाम येणार नाही. पर्यायामध्ये ते असेल, परंतु ते आपल्याला काढता आलं पाहिजे पर्यायातून. म्हणजे लहान परीक्षेपासून आपण MPSC UPSC पर्यंत ज्या गोष्टी लागणार आहेत ते आपण याच्या माध्यमातून देत आहोत. तर सर्व गोष्टी जर माहिती असतील तर सर्व परीक्षा पास होणं किंवा क्रॅक करणं अतिशय सोपं जाईल. म्हणून या ठिकाणी अत्यावश्यक जबाबी ते तुम्हाला माहिती करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. छोट्या छोट्या गोष्टी येतात, हे तुम्हाला वाटेल की हे परीक्षेला येईल का, परंतु हे काही परीक्षेला येऊ शकतंय. आपला मार्क नाही गेला पाहिजे. दुसऱ्याचा गेला तर चालेल, पण आपला नाही गेला पाहिजे. याच्यासाठी लहान सहान छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आपल्याला पळत अभ्यासक्रम पूर्ण करता येईल, परंतु नुसता अभ्यासक्रम पूर्ण करून महत्वाचं नाही, तर विद्यार्थ्यांच्या मनी ध्यानी अभ्यासक्रम रुजला पाहिजे, याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आता ओडिसा कुठे आहे? ओडिसा या ठिकाणी आहे. ओडिसाला क्रमांक देऊया आपण 5 क्रमांक देऊया. बघूया 5 कोणते राज्य आहेत ओडिसाच्या शेजारी.
बन झा अंते छ. बंग म्हणजे बंगाल, झा म्हणजे झारखंड, आन म्हणजे आंध्र प्रदेश, ते म्हणजे तेलंगणा, छ म्हणजे छत्तीसगड. अशा पद्धतीनं 5 राज्याच्या सीमा या ठिकाणी जोडून आहेत. त्याच्यानंतर आपण गुजरातला नंबर देऊया. गुजरातला क्रमांक आपण 3 देऊया. म्हणजे 3 राज्य या ठिकाणी राज्याच्या सीमा गुजरातला जोडून आहेत. बघूया कोणते राज्य इथं. इथं रामम. आता ही ट्रिक्स कुठं लागू होते, आपण पहिले एक दिलेले आहे बघा. रामम म्हणजे राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. हे ट्रिक्स आहे. सर्वात मोठं क्षेत्रफळाने असलेली राज्य जी आहेत राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र, हे तिन्हीच्या सीमा या ठिकाणी गुजरातला जोडून आहेत. म्हणून ती ट्रिक्स देखील या ठिकाणी कामाला येते. म्हणजे गुजरातला क्रमांक दिलेला आपण 3, ते 3 राज्य तुमच्या समोर दिलेले आहेत. आता महाराष्ट्रासाठी आपण देत आहोत क्रमांक 6. याच्या अगोदर आपण 6 क्रमांक कोणाला दिलाय माहिती नाही किंवा नाही. आता पुढे कर्नाटकाला पण 6 देऊया क्रमांक. म्हणजे 6 राज्याच्या सीमा असलेले 2 राज्य सांगा जर म्हणलं तर महाराष्ट्र आणि कर्नाटक सांगता आले पाहिजे किंवा लिहिता आले पाहिजे उत्तरामध्ये. तर बघूया आपण महाराष्ट्रासाठी आता गुम ते छ गोक गु गुजरात, मध्य प्रदेश, ते तेलंगणा, छ छत्तीसगड, गोवा आणि कर्नाटक. या ठिकाणी महाराष्ट्र, दमण दीव या केंद्रशासित प्रदेशाची सीमा देखील या ठिकाणी महाराष्ट्राला जोडून आहे. परंतु ते केंद्रशासित प्रदेश आहे. आपण राज्याची माहिती घेत आहोत. तर अशा पद्धतीने 6 राज्याच्या सीमा बघूया. कर्नाटकचं पण बघूया आपण. कर्नाटकसाठी बघा, मते आपण मत मिळवत असतो. मते आत्ता आणि गो इथं क होतं कुठं महाराष्ट्रासाठी, तर इथं की आहे. म्हणजे म्हणजे महाराष्ट्र, ते म्हणजे तेलंगणा, आम म्हणजे आंध्र प्रदेश, ता म्हणजे तामिळनाडू, गो म्हणजे गोवा आणि के म्हणजे केरळ. अशा पद्धतीनं कर्नाटकला लागून असलेल्या 6 राज्याच्या सीमा आपण या ठिकाणी पाहत आहोत. त्याच्यानंतर आपण आंध्र प्रदेशसाठी क्रमांक देणार आहोत. बघूया आंध्र प्रदेशसाठी क्रमांक 4 क्रमांक देत आहोत आंध्र प्रदेशसाठी आपण. बघूया आंध्र प्रदेशला ताक ओते. आपण ताक कशात तरी ओतत असतो, ती ट्रिक्स आपण या ठिकाणी पकडूया. ता म्हणजे तामिळनाडू, क म्हणजे तामिळनाडू, क म्हणजे कर्नाटक, ओ म्हणजे ओडिसा आणि ते म्हणजे तेलंगणा. अशा पद्धतीने 4 राज्याच्या सीमा या ठिकाणी आंध्र प्रदेशला जोडून आहेत. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. गोवा या ठिकाणी छोटासा भाग आहे गोवा. हा गोवा. त्या गोव्यासाठी आपण क्रमांक देऊया. 2 आहे. एक आहे कम. क म्हणजे कर्नाटक आणि म्हणजे महाराष्ट्र. या दोन्हीच्या सीमावर्ती भागावर या ठिकाणी गोवा हे राज्य आहे. तर टेक्स्टच्या माध्यमातून आपला कम येणे आपण इंग्रजीमधून म्हणतो, ते आपण या ठिकाणी लागू करू शकतो. त्याच्यानंतर केरळसाठी आपण
क्रमांक देत आहोत, तिथं पण 2 देत आहोत. इथं फक्त ताक आहे. इथं आंध्र प्रदेशमध्ये ताक होतं, पण तिथं ओतायचं होतं, परंतु इथं नुसतं ताक घेऊन बसायचं आहे म्हणल्यासारखं. तामिळनाडू आणि क म्हणजे कर्नाटक. अशा पद्धतीने या ठिकाणी जे पुन्हा राहिलेले आहे तामिळनाडूसाठी आपण क्रमांक देत आहोत. तिसरा क्रमांक देत आहोत. तर तिसरा क्रमांक इथं तामिळनाडूसाठी बघा 3 क्रमांक म्हणजे 3. आपण केक घेतो, परंतु केक आण म्हणतो, तसं के म्हणजे केरळ, क म्हणजे कर्नाटक आणि आण म्हणजे आंध्र प्रदेश. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या देशामधले जे राज्य आहेत त्यांना लागून असलेले राज्य आणि ते किती आहेत किंवा त्याच्या ट्रिक्स काय बनवता येतात, ते कसे लक्षात ठेवता येतात, हे आपण या छोट्या छोट्या गोष्टीमधून पाहिलेलं आहे. तर हे अतिशय म्हणजे नकाशा घेऊन या ठिकाणी लहान मुलं असतील तर त्यांनी आतापासून सराव करावा आणि जे मोठी मुलं असतील ते त्यांना देखील या ठिकाणी हे अतिशय म्हणजे काळजीपूर्वक जर वाचलं तर तात्काळ लक्षात राहील. म्हणून 6 राज्याच्या सीमा असणारे राज्य कोणती किंवा 5 राज्याच्या 7 राज्याच्या सीमा असणारे राज्य कोणती, सर्वात जास्त कोणत्या सीमा या ठिकाणी, जसं उत्तर प्रदेशचं पाहिलं आपण 8 राज्याच्या सीमा लागून आहेत, तसंच या ठिकाणी या छोट्या छोट्या राज्याच्या देखील सीमा, त्या ठिकाणचे ट्रिक्स या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी शुभेच्छा या लक्ष ठेवण्यासाठी. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या आणि नवीन व्हिडिओमध्ये नवीन ज्ञानासाठी. धन्यवाद.